नमस्कार. गण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या. आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आज आपण पाहणार आहोत लिंबाचं गोड लोणचं कसं करायचं. मी इथे 8 लिंब घेतलेली आहेत. ही पातळ सालीची लिंब अशी बघून आणायची बाजारातनं. ही स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत. त्यासाठी 2 वाटी, म्हणजे ही जी वाटी घेतली आहे या वाटीच्या मापाने 2 वाटी साखर, अर्धी वाटी मीठ आणि अर्धी वाटी बेडगी मिरची पावडर घेतली आहे. चला तर आपण करायला सुरुवात करूया. या साखरेच्या ऐवजी ना तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता. 2 वाटी गूळ घ्यायचा आहे. आता हे लिंबू चिरणार आहे ना आपण, तर हे जे 2 टोकं असतात ना ती अशी बाजूला ठेवायची आणि असं चिरायचं लिंबू. आणि आपल्याला याचे 8 तुकडे करायचे, म्हणजे एका लिंबाचे 8 तुकडे करायचे आणि बी शक्यतो काढून टाकायचे आहेत. हा अर्धा भाग आणि तर ह्या अर्ध्या भागाच्या अशा 4 फोडी झाल्या. या अर्ध्या भागाच्या पण 4 फोडी करून घ्यायच्या, म्हणजे टोटल एका लिंबाच्या 8 फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. चला तर मी आता या सगळ्या लिंबाच्या 8 फोडी करून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. हे पहा, लिंबाच्या फोडी सगळ्या माझ्या चिरून झाल्या आहेत. बिया मला शक्य होतील तेवढ्या मी काढून टाकलेल्या आहेत. शक्यतो काचेचं भांडं घ्या, स्टीलचं घेऊ नका, नाही तर फुटायची शक्यता असते. आंबट असतं ना लिंबू. आता हे पहा, हे मीठ आहे. मीठ मी टाकून घेते. चमचाभर मीठ मी ठेवत आहे. आता आपण याच्यामध्ये ही बेडगी मिरची पावडर टाकून घेऊया. बेडगी मिरची पावडर एवढ्यासाठी टाकली का कलर सुंदर येईल लोणच्याला, आणि तिखटपणा थोडासा कमी असला तरी चालतो. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यात आणखी 1 चमचाभर लवंगी मिरचीची पावडर टाकली तरी चालेल. आणि आता साखर. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे कालवलेलं सगळं मिक्स केलेलं मिश्रण आहे, हे आपल्याला रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे. व्यवस्थित पॅक करायचंय आणि झाकून ठेवायचंय. असं मी व्यवस्थित पॅक केलं आहे हे. आता आपल्याला हे असं रात्रभर झाकून ठेवायचं, म्हणजे मीठ आणि साखर त्याच्यामध्ये मुरेल. आता सकाळी काय करायचंय हे पाहण्यासाठी माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर आपली ही लिंब फोडी रात्रभर आपण याच्यात ठेवलं होतं, तर आता काढून घ्यायचं आहे. मस्त पाणी सुटलं याला, साखरेचं सगळं पाणी झालेलं आहे. 8 लिंबाचं एवढं लोणचं झालेलं आहे, म्हणजे व्हायचं आहे अजून. पुढची प्रोसेस करूया आपण आता. छान पाणी सुटले पाहायला. आपण काय करूया,
मी असा एवढा डबा घेतला आहे स्टीलचा आणि झाकण त्याचं घट्ट लागेल असा डबा घ्यायचा आहे. कुकरमध्ये पाणी घ्यायचं आहे. 1 इंचभर लेवल येईल एवढं ठेवायचं पाणी आणि आपल्याला याच्या 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या. डब्याचं झाकण पॅक पाहिजे, पाणी कुकरचं आत गेलं नाही पाहिजे. आता कुकर लावते मी, गॅस चालू करते आणि याच्या आपण 8 शिट्ट्या काढून घेऊया. चला तर मी 8 शिट्ट्या काढून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आपल्या 8 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी कुकर बंद करते. हे पहा, कुकर आपला आता थंड झालेला आहे. मी आता हा कुकर काढून घेते. झाकण काढून घेऊया आपण. मस्त पाणी सुटलेलं आहे याला. साखर सगळी विरघळून गेलेली आहे पहा याच्यामध्ये. आता याचा रस आहे हा सगळा याच्यामध्ये काढून घ्यायचा. रस सगळा या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे आणि फोडी ज्या आहेत या सगळ्या बोलमध्ये व्यवस्थित काढून घेतले आहे. आता यात पण जो रस आलेला आहे तो सगळ्या त्यात टाकून घेऊया आपण. आता हे थोडंसं ना चाखून पाहायचं आहे आपण. मला थोडीशी साखर कमी वाटते तर मी अर्धी वाटी साखर याच्यात टाकून घेते. हे पहा, ही एवढी साखर मी याच्यामध्ये टाकून घेते. आता गॅस चालू करायचा आणि याचा पाक झाला पाहिजे एवढं आपल्याला हे गरम करायचं. तरी साधारण 10 ते 12 मिनिटं लागतील याला. हे लोणचं तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता कारण याच्यामध्ये आपण दुसरं कुठलाही जिन्नस घातलेलं नाहीये. मीठ, तिखट आणि साखर. हे पहा, याला उकळी आली आहे आणि घट्ट पण झाला आहे, पाक झाला आहे छान. हा साधारण अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. चांगला घट्ट असा पाक झालेला आहे आता हा. आता मी गॅस बंद करते. हे पहा, या फोडी ज्या आहेत ना या सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. हा जर तुम्ही वर नॉर्मल टेम्परेचरला ठेवला हे लोणचं तर 4 ते 5 महिने सहज टिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं समजा आणि जसं लागेल तसं काढून घेतलं तर हे वर्षभर सुद्धा टिकू शकतं. आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच बरणीमध्ये भरायचं आहे. हे पहा किती सुंदर कलर आला आहे आणि आता हे थंड झालं आहे. आता आपण हे कोरड्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवूया. हे जसं थंड होईल ना तसं असं दाटसरपणा थोडासा वाढत जाईल. हे पहा, थोडीशी कन्सिस्टन्सी पाहायची, थोडीशी घट्ट झालं आहे. आपल्याला हवं आहे तसंच त्या पद्धतीने झालेलं आहे. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि या गोड लोणच्याचा आनंद घ्या आणि मला कमेंट करायला विसरू नका. आणि याच्यापेक्षा तुमची जर काही आणखी वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा. चला, आता अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. बाय.